रामराम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पहा मित्रांनो, इकडं मोठ्या मोठ्या अशा बिल्डिंग आहेत. तर आज आम्ही आलो आहे वाशिंद या ठिकाणी. तर समोर आहे मित्र काळूदुटे, खंडूदुटे आणि इकडे ना मित्रांनो थंडी म्हणजे लागतच नाही, डायरेक्ट एकदम गरम आहे. थंडा आंघोळला नदीला जायचा काय आणि एवढ्यात उठलं मित्रांनो, आता आंघोळला जायचे आणि एक लगीन आहे त्याच्यामुळं आम्ही आलो आहे. आणि आमचं जे मित्र आहे ती गणपत भांगरे एक धरचं त्यांच्याकडे मुकामी आहेत. आता या पोरा उठल्यात पहा. आणि गावाकडला माणूस आहे ना मित्रांनो, शहरात जर आला ना थोडासा म्हणजे गावाकडल्या माणसाला थोडासा वेगळाच वाटत आहे. इकडं त्या मोठमोठ्या बिल्डिंगी, पक्क्या गाड्या, गोंगाट, रेल्वे, या सगळ्या गोष्टी. चला मित्रांनो, आता वाशिंदच्या नदीवर जायचे आपल्या आंघोळीला. हे आमचे मित्र आहेत गणपत भांगरे. आम्ही म्हणजे शाळेत एकाच शाळेमध्ये होतो, पण आता ते काही कामानिमित्त इकडे आहेत, म्हणजे ते कामाला येते. तर चला आता त्यांनी गाडी काढली. गाडीमध्ये काय काय घेतलं हो? काय नाही, कपडे, आंघोळीला साबण, ब्रश वगैरे. आंघोळीचे कपडे घेतले का? चला मित्रांनो, आता 2 गाड्या निघाल्यात आमच्या आंघोळीला पार नदीवर. 4 ते 5 मिनिटांमध्ये आता आपण पोहोचणार आहे थेट नदीवर. तर मित्रांनो, आता आम्ही या गाड्यानं नदीला पोचलोय. इकडं वाशिंदची नदी आहे आणि त्या साईडला तर वाशिंद गाव राहायला पहा. का आपलं काढू इकडं तर एकदम आपल्या गावाने सोडत आहे ना, मस्त नदी आहे. इकडं तुम्ही पहिली होते ना, राहत होते ना? आयला मी तर पहिल्यांदाच आलो नाही का. मी एक बार आलो होतो इकडे दाव्याला या नदीला बरं का. तर आपल्या गावाकडे पोरणा लय रांगडी मित्रांनो. आता पाहा त्या खंडून डायरेक्ट मत आहे माझ्यासारखा फेटा बिटा घातलाय, गार फुका लागला काय. चला आता हे गडी आता आंघोळ करणार आहेत. आणि म्हणजे हेच नाही, मला आंघोळ करायचे पाहू मित्रांनो, विचार काय होतोय तो. कारण आता या नदीला पहा केवढा वापस आल्यात, एकदम आपल्या गार वापस आल्या ते. आणि हा समोर दिसतोय वाशिंदच्या नदीवरचा ब्रिज, आपल्या गावाकडे त्याला पूल म्हणतात. त्याच्यावरून गाड्यांची ये जा चालू आहे पहा. तर मित्रांनो, आता बाकीचं जे मित्र आहेत ना ते गेलं पुढं. त्यांचं म्हणणं आता या नदीतच उड्या मारायच्या, पोह्याचा इकडेच आंघोळी करायच्या. पण मोकार गार लागू सुटले, आता काय करावं मलाही कळलं ना. पाहू आजच्या दिवस नाही केलं तरी काय नाही मित्रांनो, कारण थंडीच तेवढी हो, मोकार गार लागत आहे. तर पहा मित्रांनो, ही आहे वाशिंदची नदी. आता नद्यांमध्ये काय फरक असणार आहे मित्रांनो, नद्या तुडून सारख्याच, गावा काय अशाच नद्या आणि इकडे अशाच नद्या. फक्त फरक एवढाच आहे मित्रांनो, का आपल्या इथल्या नद्या आहेत ना त्या म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. पश्चिम वाहिनी म्हणजे ह्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, अशा नद्या आहेत ह्या पहा. खंडू अरे मोकार ठिकऱ्या आता इकडं. आता मित्रांनो ठिकऱ्या म्हणजे अशा पहा, ह्या नदीला जो गोठा राहतोय ना हे पहा, याची गावाकडं म्हणजे आपल्या इकडं करतात का नाही कोणी माहीत नाही. पण हे पहा, हे जर नदी आपला चुलीमध्ये तापात घातला ना तर एकदम लाल होऊन द्यायचं, याची फोडणी देतं ते. आता इकडं कोणी वापरत आहेत का नाही माहीत नाही, पण मित्रांनो ह्या गावाकडं वापरल्या जातात ती ठिकऱ्या. याला ठिकरी म्हणतात गावाकडं आपल्या. आणि बाबा अशा भरपूर आहेत इकडं. आता आपल्याकडे नाही भेटते ह्याला पाहायला, आता आपली नदीच नाही रेल तर आता काही ठिकऱ्या नाही. तळा झाला नदीचा, त्याच्यामुळं लगेच मशेर बिशेर लावायचे काय. क्वालिटी लावू ना. पण आता गावाला आपण काही मशीर लावणार, पण आता इकडे मशीर नाही ना, मशीर नाही इकडे इस्तू नाही वापरते नाही का. आकुटचा विषयच नाही इकडं. आपण तंबाखू बुजली समजा, पण मग तिकडे इस्तूच नाही म्हणलं. हा असं हे खोल असेल काय पाणी. मग खोला असेल. आता आपल्याला काय माहिती आता आपण कधी नाही ना, पण आता किती खोल आता आपल्या इकडे डोळ्यामध्ये पोहे सर्व आपल्याली खोला असं वाफ काय नाही सुटले बरं पाण्याची, मोकार वाफ नाही कधी. इकडलं कावळं पण सकाळी सकाळी आंघोळ करतात बा, गार पाण्यामध्ये मस्त आंघोळ करतात पहा. तर चला आता ते 2 मित्र गेलेत पहा नदीमध्ये. आता मी चालू त्यांच्या पाठीमागं. ए खंडा खोले का, खोले का. आता चला आता करतो आंघोळ मी मित्रांनो. हे ना मला बघा बी वाटत आहे, कारण मला ह्या नदी सराव नाही मित्रांनो. पण आता हे काढून येत नाही, कायम इकडे राहतात ना. आता त्याने आदत एक राऊंड मारून मस्तपैकी. हे मला येऊ द्या ना बरं का, मला येऊ द्या. हां तर चला मित्रांनो, आता मी जातोय पोहायला. तर पहा मित्रांनो, आता मी गेलोय आतमध्ये नदीमध्ये. आता आमच्या इकडं जनावरांकडे गेलो का जाम पोहायचो.
पण आता बऱ्याच दिवसांना नदीत गेलोय आणि ते ही नदी नवीनच आहे परिचयाची नाही. तर येतो मी बघून मित्रांनो, मला पण पोट होत आहे. गणपत दादा तुम्हाला येतं ना पोटा ये तुम्ही निवंत जाऊ का एकूण राहून मागणी एवढी खोल नाही बरं का. आपण इकडे खोल असेल ना आजची ही धमाल नदी गोयची जरा साबण लावून येतो. मित्रांनो एक बुडी मारून आलोय मस्तपैकी, जाम गार लागलाय. चला साबण लावून घेतो जरासा मस्त लक्ष साबण. हे लक्ष साबण गावाकडे नाही आम्ही वापरते, गावाकडे लायबाई वापरतोय. चला आता आहे ना साबण लावून घेतो आणि मग पुन्हा बुडी मारतो. आज आपण आहेत वाशिंदच्या नदीवर आंघोळीला. तर मित्रांनो मस्तपैकी आंघोळ झाले, मस्त फ्रेश झालोय. लई दिवसाने एकदा गार पाण्यानं आंघोळ केली नदीमध्ये पोहून. खंडू काळू मस्त फ्रेश वाटलं ना. एकदम फ्रेश. लई दिवसानं गार पाण्यानं आंघोळ केली आहे ना. मुंबईला काही एवढं गार नाही लागत. हां नाही लई नाही गार लागत. पण मग आता काळू आणते पहिला अनुभव नाही इकडं, पहिली नदी येतोच. तर आज हे दोघंजण मित्र आणि मी आणि ते आमचं जे मित्र आहे ती गणपत भांगरे, पण त्यांची झाली आंघोळ सध्या. तर असे आमचे मित्र गणपत दादा म्हणता येईल आणि आमचे वर्गमित्रच आहे ती. आता ते काही कामानिमित्त वाशिंदला राहतात. रात्री पण त्यांनी आमची झोपायची व्यवस्था मस्त केली. आज सकाळी ते म्हणत होतो आपण गरम पाणी आंघोळ करू, पण आम्हाला काही आवडलं नाही, आम्ही नदीला आलो. तर आता तुम्ही इकडं किती वर्ष झालं राहतात? 9 वर्ष झाले. 9 वर्ष इकडे सर्व्हिसला आहेत ना. तर सर्व्हिसला आहेत 9 वर्ष झालं आणि आज गावाकडलं मित्र आहे ती मस्तपैकी भेटलं ती. तर असो चला आता आंघोळी बिंगोळी झालं तर आता निघायचं, शिया पाणी करू आपण. हां हो चालेल. तर मित्रांनो शहरातला पण अनुभव घ्यायला लागत आहे. आम्ही खेड्यातले 2-3 मित्र इकडं आज लग्नानिमित्त आलो आणि मस्तपैकी आज वाशिंदच्या नदीवर सकाळी आंघोळीला आलो मित्रांनो. आणि हा एक छोटासा धमाल व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असेल ना चॅनलला सबस्क्राईब करीत चला, एक लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.